कबोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे हरिमुखे गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महाराज यांचा हरिपाठातील सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार श्रावण मासाचा शेवटचा सोमवार श्रावण मास समाप्ती निमित्ताने घडवून आलेला हा सोहळा नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे कृषी राज्यमंत्री धनंजयरावजी मुंडे साहेब आणि सहसचिव प्रदीपराव शिवाजीराव खाडे साहेब यांच्या वतीनं घडवून आलेला हा सोहळा त्यांनी दिलेल्या निमंत्रणामुळे आणि आमचे महादेवराव फड यांनी केलेली मध्यस्थी त्यामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला। या संबंधाने उपस्थित भारताच्या बाहेर ज्यांनी मृदंग कला नेली ते वैकुंठवासी पूजनीय आमचं आदराचं स्थान शंकररावजी बापू आपेगावकर आज त्यांचे सुपुत्र उद्धव काका चे गिरी गुरुजी संस्थानचे अध्यक्ष किसन बाबा दोन्ही मृदंगाचार्य महाराज विनयकरी महाराज सर्व रोहिदास महाराजासहित सर्व गायनाचार्य हे छोटे छोटे साधक ज्या संस्थेतील असेल त्या संस्था चालकालाही नमस्कार आणि या साधकांना शिकवणाऱ्या त्यांच्या गुरुजीलाही वंदन। नाही भाऊ कळमला आमचा ज्यांच्याकडे मुक्काम असतो ते डॉक्टर जाधवर साहेब मुरकुटे साहेब कुमार देशमुख भैया साहेब डॉक्टर शांति ब्रह्मगिरी गुरुजी चाचा आपको भी सलाम। ज्यांनी कीर्तनाच्या आधी विठ्ठल विठ्ठल भजनामध्ये सर्वांना रंगवून टाकलं श्रोते मायबापाला त्यांनाही धन्यवाद देतो। अतिशय सुंदर मंडप सुंदर साउंड सिस्टम शूटिंग वाले पत्रकार फोटोग्राफर श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं लग्न बरं का प्रदीपराव लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं ऐश्वर्यात करावं तसा यांच्या ऐश्वर्याला शोभेल असा हा सोहळा यांनी संपन्न केला म्हणून प्रदीपरावना धन्यवाद देतोच पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही मायबाप श्रोते लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं म्हणून आमचे धनंजयरावजी मुंडे साहेब आणि प्रदीपरावजी खाडे साहेब यांच्या वतीनं तुम्हा श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो। विठ्ठल हे दोन्ही व्रत बरं का उद्धव बाबा साधू संतांनी सांगितलेले आहे याचं कारण आहे हरिहरा भेद नाही नका करू वाद एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई दोन्ही एक आहे। जर आपल्याला कोणी विचारलं वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू कोण याचं उत्तर आहे भगवान शंकर। एका जनार्दनी वैष्णव एका जनार्दनी
वैष्णवांचे शिरोमणी भगवान शंकरजी आहे. भांडणं करू नका. तुझा देव मोठा का आमचा देव मोठा. उलट साधू संत काकुळतीला येऊन सांगतात दोघाचंही भजन करा. भजन करा रे हरी हरा, भजन करा रे हरी हरा, भजन करा रे हरी हरा. नारायण शिव शंकर, नारायण शिव शंकर, नारायण शिव शंकर, नारायण शिव शंकर. आज बोले अवतार, आज बोले अवतार, आज बोले दोघाचंही भजन करा. भजन करा रे हरिहर. बरं का देशमुख साहेब. नारायण शिवशंकर, माझे बोलणे अवधारा, भेदन करा दोघाचा. पाय पातेथीचा दृष्टांत तुम्हा सांगेल सत्य वृत्तांत. नारायणे सेविले अमृत, झाला श्वेत महादेव. याचा अर्थ लावा तुम्ही. भगवान शंकर गिरी गुरुजी गौरवर्णी आहे, विष्णू निळा आहे. भगवान महादेव निळे नाही, फक्त त्यांचा कंठ निळा. बारकावा. निळकंठ नाम प्रसिद्ध झाले. निळा भगवान विष्णू आहे आणि गोरापान भगवान शंकर आहे. असं का आपण आरती झाल्यावर म्हणतोय ना, कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे. बस नमः शिवाय. शेवटी कुंद इंदू समदेह उमा रमण करुणा अयन. कुंद इंदू समदेह याचा अर्थ आहे मोगऱ्याच्या फुलासारखा पांढरा महादेव. विष्णू निळा आहे, पंढरपूरचा निळा. सगळे पाठ आहे तुम्हाला. अभंग मोठा आहे, वेळ झालं पाहिजे बरं का. लोभात पडू नका. आणि बरोबर करतो, नवला मोकळे करतो तुम्हाला. विष्णू निळा, महादेवजी पांढरे. असं का झालं याचं कारण आहे, शंभूने गिळले हळाहळा, तेने विष्णू झाला निळा. महादेवाने विष प्राशन केलं, परिणाम विष्णूवर झाला आणि विष्णू निळा झाला. भगवान विष्णूने अमृत प्राशन केलं. नारायणे सेविले अमृत, झाला श्वेत महादेव. हे उत्तर आहे. भगवान शंकरजी जहर पितात तर विष्णू निळा होतो. भगवान विष्णू अमृत पितात तर महादेव पांढरा होतो. म्हणून लिहावं लागलं, एक एकाचे प्राशन केलं, विष्णू निळा झाला. अमृत भगवान विष्णूंनी प्राशन केलं, महादेव पांढरा झाला. एक एकाचे हृदय. म्हणून हरिहरा भेद नाही, नका करू वाद, एक एकाचे हृदय. भगवान विष्णूच्या आवडीचं व्रत एकादशी आहे आणि महादेवरावचा सोमवार आहे. आजचा सोमवार आहे.
हे नंतर निघालं. एक लोटा जल समस्या का हल. आणि खरं आहे ते, खरं आहे. पण आम्ही संशोधन करीत नाही. हे 750 वर्षापूर्वी निघालेलं आहे. 750 वर्षापूर्वी नामदेवरायाचा अभंग सांगतो तुम्हाला. नामदेवराय म्हणतात लोटाभर पाण्याची गरज नाही. एक पसा पाणी, एक बिल्वदळ, एक पसा पाणी, एक पसा पाणी, एक बिल्वदळ. पूजन केवळ सौदेव, पूजन केवळ सौदेव. एक पसा पाणी, साहेब. आता हे त्याच्यामुळे महादेवाच्या भक्तीला भरपूर समाज आनंदाची गोष्ट आहे. एक लोटा जल, उत्तर समस्या का हल. नामदेवरायांनी 750 वर्षापूर्वी लिहिलं. लोटाभरची गरज नाही, एक पसा पाणी. हा अभंग 750 वर्षापूर्वीचा आहे. लोटाभर नाही, त्याला फक्त पसाभर पाणी आणि एक बेलाचं पान. एक पसा पाणी, एक बिल्वदळ. पूजन केवळ सोपे बहु. लवकरात लवकर प्रसन्न होणारा म्हणून त्याला भोळा म्हणतात. भोळा, भोळा म्हणजे बावळट नाही, लवकर प्रसन्न होतो. तुका म्हणे भोळा, स्वामी माझा हा कोवळा. म्हणून दोडी हरिहरा भेद नाही नका करू वाद. हराचा सोमवार आणि हरीची एकादशी दोन्ही करा. नाही केली तर कोणत्याची गती होईल नेनो, कोणत्याची गती होईल नेनो, होईल एकादशी व्रत सोमवार न करीती, कोणत्याची गती होईल नेनो. बरं का, एकादशी व्रत आणि सोमवार हे दोन्ही संतांनी सांगितलेलं आहे. एकादशी म्हणजे हरीचं. व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशीन, प्रिय भगवंतासी कोटी गुणे. जसं हरीला एकादशीचं व्रत आवडतं तसं हराला सोमवारचं आवडतं. आज हा समन्वय आहे. एकादशी व्रत केवळ वैकुंठीचा पंत, रुक्माण गद एकादशी, नगरी नेली वैकुंठासी, त्याने नेला सारा गाव, आपण एकटं तरी जावं. म्हणून एकादशी व्रत सोमवार न करीती. आणि हा समन्वय साधला आमच्या प्रदीपराव खाडे साहेबांनी. आणि बरोबर सोमवारची तारीख मिळाली त्यांना. त्यांना माझी डायरी कशी पाठ होती कोणास माहीत. एवढंच होतं. योग आहे.
बऱ्याच वर्षानंतर अंबाजोगाईकरांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, तरुण बांधव, गर्दी दर्दी शिस्त शांतता या सर्व गोष्टीचं एकत्रीकरण. सुरुवातीला मुद्दा सांगितला मी, हरिहरा भेद नाही नका करू वाद. हरीत आणि हरात भेद नसल्यामुळे हराच्या दरबारात हरीचं नाम घ्या असा अभंगनाथांचा आहे. आवडीने भावे दरबार हराचा आहे, नाव हरीचं घ्यायचं आहे. आवडीने भावे हरिनाम घेसे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. स्मरण, चिंतन आणि चिंता. शाळेमध्ये आपणाला गुरुजी शिकवायचे उद्धव बापू. इकडे 3 शब्द, स्मरण, चिंतन, चिंता. इकडे भूतकाळ, वर्तमान, भविष्य. जोड्या लावा. आपण आता शाळेत आहे असं समजा ना, काय बिघडते प्रदीपराव? जोड्या लावा. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. स्मरण, चिंतन आणि चिंता. जोडी कशी लावणार? नेहमी स्मरण हे भूतकाळाचं असते, स्मरण भूतकाळाला जोडायचं. चिंतन हे वर्तमानाचं असते, चिंतन शब्द वर्तमानाला जोडा. आणि चिंता भविष्याची असते, चिंता भविष्याची, चिंतन वर्तमानाचं, स्मरण भूतकाळाचं. बरं का देशमुख, नीट ऐका. भूतकाळाचं स्मरण असते. परिस्थिती खालावली अथवा सुधारली तर तो आपल्या दाराच्या पुढे बसतो. कसं होतं, कसं झालं? अरे 10 बाय 10चं घर होतं प्रदीपराव, आता तेवढं माझं बाथरूम आहे. म्हणजे हे स्मरण चालू आहे कशाचं? भूतकाळाचं. नेहमी स्मरण भूतकाळाचं असते. चिंतन हे वर्तमानाचं आहे. काही माणसं घाई कीर्तनाला येतात. इथं आल्यावर त्यांच्या लक्षात येतं कुलूप लावलं होतं पण ओढून नाही पाहिलं. कधी कधी लागतं, कधी लागत नाही. लागलं असेल की नाही, लागलं असेल की नाही, लागलं असेल की नाही, बसतं कीर्तनाला आणि झटके घरच्या कुलपाला. हे चिंतन. थोडे आहे चित्त साये झाली. परमार्थ देहा करताही नाही, परमार्थ आत्म्या करताही नाही. आत्म्याकरता परमार्थ का करायचा नाही? अरे तो अविनाशी आहे. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा अनुभूय अजोनिते शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. अविनाशी तत्व आत्मा असल्यामुळे परमार्थ करण्याची गरज नाही, आणि देह नाशिवंत असल्यामुळे त्याच्यासाठी परमार्थ करून उपयोग नाही. हे नाशिवंत आहे, तो अविनाशी आहे. मग परमार्थ कशासाठी? परमार्थ हा चित्तासाठी आहे. बस जितना चित्त हराम पर उतना परमार्थ पर होय तो चला जाए बैकुंठ पला न पकड़े कोई. जितना चित्त हराम, हराम नाम संसार. जितना चित्त हराम पर. थोडंसं सांगतोच, थोडंसं सांगितलं तरी ते वाढत राहतं. पण उद्धव बापू थोडंसं सांगतो. ते तुलसीदासजीच्या पत्नीचं नाव रत्नावली, त्यांचं मूळ नाव रामबोला वगैरे 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 सांगून आता आपली वेळ घेत नाही बरं का प्रदीपराव. प्रदीपरावच्या मनात आलं तर 7 दिवस कथाही ठेवतील, त्याला काय. अरे त्यांना काय अवघड आहे? गोपाळांनी काठ्या लावून गोवर्धन उचलला नाही, पण कृष्णानं करांगुळी लावल्याबरोबर हे कृष्ण आहे. इथे झालं का फायनल? बरं तुम्ही ऐकायला या, मोठा हार आणत जा रोज. जमलं, कोणीतरी घेतली बस. विठ्ठल
तिचं नाव रत्नावली. राखी पौर्णिमेच्या सणाला महत्त्व त्या भागात असल्यामुळे रत्नावली तिचे भाऊ आले घेऊन गेले माहेरीन. तुलसीदासजी त्यांचं मूळचं नाव रामबोला. चाचा विचारलं, अरे कुलूप आहे घराला, पत्नी माझी आरती गेली. अरे माहेरी गेली, राखी पौर्णिमा, पाऊस पडत होता, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, काळा कुट्टा अंधकार, विजाचा कडकडाट, नदीला पूर. बाबा थांबला नाही. लोक म्हणले, अरे काय कायमची गेली, येणार आहे ना. नाही थांबले. नदीच्या काठाला आले, पोहता येत नाही. विचार केला काय करावं. इतक्यात एक प्रेत वाहत आलं. तुलसीदासजी म्हणले, याला म्हणतात पत्नीचं प्रेम. तिला माहिती असावं, तिनंच ही लाकडी फळी सोडली असावी. प्रेताला फळी समजले, त्याच्यावरती बसले. पलीकडे काठाला प्रेत लागलं, उतरले. सासूरवाडीला गेले. महादेवराव रात्रीचे 12 वाजले होते, सगळे झोपले होते. आणि हा जावाई सासऱ्याच्या बंगल्याच्या भोवताल फिरत होता. हे नीट आहे का तुलसीदासजी? एक साप खिडकीला लोंबकळत होता. देशमुख साहेब, एवढा आनंद झाला तुलसीदासजीला. याला म्हणतात बायकोचं प्रेम. तिला माहिती असेल आपला बुवा रात्री आल्याशिवाय राहणार नाही, तिनंच खिडकीला दोर बांधला असावा. वेदांत शास्त्र सांगतं, मंद अंधकारामध्ये माणसाला रज्जूवर साप भासतो. हे एवढे आधीन गेले, सापावर रज्जू. वर गेले, खिडकीतून आत उडी टाकल्या. बरोबर रात्रीच्या 12 वाजता बायको घाबरून उठली. आरडावरडा करणार, आपलेच पती. आता कोणत्या कोर्टात फिर्याद न्यायची? तुम्ही? हा. वरती कसा आला? तू नाही का खिडकीला दोर बांधला? नदीला महापूर आहे, तुम्ही अलीकडे कसा आला? तू नाही का लाकडी फळी सोडली? सासूरवाडीच्या लोकांनी चौकशी केली, ती फळी नव्हती, प्रेत होतं. आणि हा दोर नव्हता, साप होता. आणि मग पत्नी रागावली. लाज न लगता आपको दौड़े आये साथ, दिख दिख ऐसे प्रेम को कहा कहू मै नाथ. तुम्ही पती म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही का? माझ्यावर एवढं प्रेम करण्यासारखं काय दिसलं तुम्हाला? अस्ति चर्ममय देह मम तामे इतनी प्रीती, इतनी भगवत पर हो जाए तब होय न भव भीती. या हाडा मासाच्या घाणेरड्या देहावर तुम्ही एवढं प्रेम केलं. सापाला दोर समजला, प्रेताला फळी समजला. अहो एवढं प्रेम जर श्रीरामावर केलं असतं, राम तुमच्या पुढे नाचला असता. शहाणिया पुरे एकची वचन. पुढे संत तुलसीदास झाले. मग बरेच दिवसांनी पत्नीनं जोड कार्ड पाठवला. 1 मिनिट घेतो. जोड कार्ड. तुमच्या वर्मी लागेल या शब्दात मी बोलल्यामुळे तुम्ही माझ्यावर रुसून निघून गेला, त्याचं मला दुःख नाही. पण तिकडे गेल्यानंतर दुसरी सोबत लग्न केलं असेल तर मग मात्र मोठा घोटाळा झाला. तुमची रत्नावली. पत्र वाचलं ना त्याच्या? बरं त्यांच्या भाषेत सांगतो. कटी की छबी कनकसी, कटी की छबी कनकसी रहत सकिन संग, सोय मोही कटे सो डर नहीं और कटे डर होय आपकी रत्नावली. माझा त्याग केला याच्याबद्दल भीती नाही. तिकडे जाऊन दुसरी सोबत विवाह केला असेल तर मग मात्र मोठा घोटाळा झाला. हे पत्र वाचता वाचता संत तुलसीदास रडले. रडता रडता पत्नीला उत्तर लिहिलं. कटे एक रघुनाथ संग, बांधी शीस जटाकेश, तुलसी तो चाखा राम रस, पत्नी के उपदेश तुम्हारा तुलसीदास. पत्नी एकदाच बोलली. एवढं कुचक्या देहावर प्रेम केलं तेवढं रामावर केलं असतं तर राम नाचला असता. याला म्हणतात जितना चित्त हराम पर उतना परमार्थ पर होय, तो चला जाय बैकुंठ पला न पकडे कोय. म्हणून जवळी नाही चित्त काय मांडी येले प्रेत, थोडे आहे चित्त साये झाली. आपलं कुठं चाललं? वर्तमान काळाचं चिंतन. वर्तमान काळाचं चिंतन असते. इथं आल्यावर लक्षात येतं कुलूप लागलं नव्हतं. जे चालतंय ते चिंतन. हे वर्तमान काळाचं स्मरण, भूतकाळाचं. पण चिंता नेहमी असते ती भविष्याची. दिवसभर कबाड कष्ट करून येतो, जेवण करतो, अंथरून पांघरून झालं म्हणजे कलंडला उशीवर डोकं टेकल्याबरोबर सुरू होते. तिला म्हणतात चिंता. खाटेवरी पडता चिंता,
चिंता आहे. विनायक भाऊ, कधी जेवण झालं कॉटवर पडलं, खाटेवरी पडता चिंता व्यापी तळमळी, मग चिंता ही भविष्याची असते आणि त्याचे प्रकार आहे. असा एकही नाही माऊली ज्याला चिंता नाही. चिंतेचे प्रकार असतील, चिंता त्याची त्याची वेगवेगळी असेल. सफर करने वाले को चिंता सामान की, नया चलाने वाले को चिंता तूफान की, किराएदार को चिंता मकान की. अरे असा कोण आहे? चिंता की बड़ी आग लगी है जरे सब संसार. चिंता प्रत्येकाला आहे. असा एकही नाही की ज्याला चिंता नाही. नाथ महाराज म्हणतात, बाबा तू चिंता करू नको. काय करू? चिंतन कर. एकदा तू त्याचं चिंतन केलं, तुला चिंता करण्याची गरज राहणार नाही. तुझी चिंता फक्त चिंतन करा. एकदा तुम्ही त्याचं चिंतन केलं, मग चिंता करू नका. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. हे नसेल पटत तर सोपं सांगतो. ते पंढरपूरच्या यात्रेमध्ये विक्रीचं दुकान असते, पुस्तक फिरतं दुकान, गळ्यात हार्मोनियम त्याच्या आणि तिच्या हातात बंडल पुस्तकाचं, चंद्रभागेच्या वाळवंटात. ते पुढं म्हणतंय ही मागं. 7व्या दिवशी 6वीचा फेरा, गोपी बाळा तिनं जपून धरा, निज त्या वेळेला आंघोळा करा, जो बाळा जोरे. मागणं म्हणते शिवाजीचा पाळणा. विक्री चालू आहे ना देशमुख साहेब. किंमत 50 रुपये. मग ते भसाड्या आवाजात म्हणतं, पत्नीने पतीचे नाव घ्यायचे पुस्तक, किंमत 40 रुपये. आणि गरजू लोक घेतात आणि त्याच्या जसं आहे तसं पाठ केल्या जातं. मोत्याचा पाऊस, सोन्याच्या धारा, राव निघाले लढाईवर, आपदागिरी धरा पुस्तकात. अरे कुठले लढाईवर? खोरण टोपलेले एखाद्या डोक्यावर आणि आपदागिरी धरा. मी का एवढं नाटकी नाव पत्नी पतीचं एकदा घेते तर जन्मभर तिला सांभाळण्याची चिंता पतीवर येते. साध गणित आहे. पत्नी जर एकदा नाव घेते तर पती तिला जन्मभर सांभाळतो. अरे तू रात्रंदिवस भजन केल्यावर तो हरी झोप काढेल का? तुझी चिंता त्याशी सर्व
तुझी चिंता त्याशी सर्व आहे. मिळाली का नाही खुर्ची? तुम्ही फक्त हा ना, याला म्हणतात तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. पण इथे दोन शब्द आहे, आवडीने आणि भावे. याचे दोनचे दोन वेगळे अर्थ आहे. भावे म्हणजे श्रद्धेनं, आवडीनं म्हणजे प्रेमानं. दोन्हीची गरज आहे. नाही तर नाम घेणारे बरेच आहे. काही लोभापोटी घेतं, कोटी भीतीपोटी घेतं. सेवानिवृत्त अधिकारी जंगलात फिरायला गेले, सूर्य मावळला, वाघाची डरकाळी ऐकली जंगलात. बर त्या साहेबानं जन्मात नाव घेतलं नव्हतं देवाचं, एकही तमाशा चुकवला नव्हता. पण डरकाळी वाघाची ऐकली. मेहरबानी प्रदीपराव यांनी वाघ बघितला, वाघाने याला नाही बघितलं. आणि जे सुरू केलं, नारायणा गोविंदा विठ्ठला केशवा पांडुरंगा वाचव बापा, वाचव बापा, वाचव बापा. बस आता अख्खी दिल्ली आली आपल्याकडे. मोदीजी, मोदी साहेब, बस जमला आता या. हा ना, नारायणा गोविंदा विठ्ठला केशवा पांडुरंगा असं करीत 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 गिरी गुरुजी गावाजवळ आलं. अंधार होता. गावातल्या लोकांचे शब्द याच्या कानी आले. गाव आलं वाटतं. उद्धव बापू तिथून यानं कॅसेट बदललं. मेरे अंगनों में तुम्हारा क्या काम है. देव काय म्हणला असेल तिथं, जंगलातच होतं का काम. हेही नाम घेणंच आहे, पण भीतीपोटी. विठ्ठल म्हणून भीतीपोटी, लोभापोटी म्हणून शब्द घालावा लागला. आवडीने भावे, आवडीने भावे हरिनाम घेसी. मग तू काळजी करू नको, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. बस कोणतीही चिंता असू द्या, मग तुम्ही चिंता करायची नाही, फक्त त्याचं चिंतन करा. तुमची चिंता त्याला. सर्वांना जगप्रसिद्ध उदाहरण आहे. बरं सांगतो. आज ज्यांची पुण्यतिथी आहे, एक कर्तव्य आहे आमचं वारकऱ्याचं उल्लेख करणं. संत सेना महाराज आजचा दिवस आहे तो. नाही तर काही म्हणतील बाबा या बाबाच्या लक्षात नाही. लक्षात आहे, फक्त वेळ पुरत नाही म्हणून. तरी पण 5 मिनिट घेतोच. सेना महाराज ते महाराष्ट्रातलेच, पण पोट भरायला 7 पिढ्यापासून गेले बुंदेलखंडामध्ये. राजाच्या पदरी सेवा. त्यांचे वडील देवीदास वैद्य, सेना महाराजांचं आडनाव वैद्य आहे. ज्ञानेश्वर महाराजचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी. हे नीट ऐका. विठ्ठलपंत कुलकर्णी आणि देवीदास वैद्य हे गुरुबंधू आहे. एका गुरुकडे शिकले, रामानंदाकडे. हे पुन्हा आले, 4 मुलं झाली. ते पुन्हा सेवेत रुजू झाले. आणि शेवटचा काळ आला. सेनाच्या मांडीवर डोकं ठेवलं देवीदासनी, म्हणजे वडिलांनी. मरतो सेना, आपण महाराष्ट्रातले बरं का रे. 7 पिढ्यापासून आलो इकडे पोट भरायला. आपला महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राचा देव पांडुरंग परमात्मा आहे. अरे तो त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो. सेना माझे गुरु रामानंद ते म्हणायचे, एकदा महाराष्ट्रात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घ्या, पण कार्यव्यापामुळे जाता नाही आलं. सेना माझी इच्छा पूर्ण करशील. हो बाबा. आणि प्राण सोडला. परंपरेनं सेना महाराजाकडे आली.
जाता आलं नाही उद्धव बापू, पण सेना महाराजांनी बापाचा शब्द लक्षात ठेवला की माझा बाप म्हणत होता की पंढरीचा पांडुरंग त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो. म्हणून वारकरी तिकडे दिसले की पाया पडावं, घरी आणावं, त्यांच्या हजामती कराव्या, त्यांना आंघोळ घालावी, यथाशक्ती दक्षिणा द्यावी, जेवण घालावं, दर्शन घ्यावं, ही सेवा सुरू केली सेना महाराजांनी. एक दिवस 5-10 वारकरी आलेले, हजामती चालू आहे. राजाला लहर आली, जा रे सेनाला बोलवा, हजामत करायची म्हणाव. सेवक आले. सेना महाराजांची बायको घराच्या बाहेर होती. कुठं आहे सेना? राजे हजामत करायची आहे म्हणतात. ती सहज बोलली बिचारी, अहो ते पांडुरंगाचे भक्त आलेले आहे, भगव्या झेंड्यावाले, तुळशीच्या माळा, गोपीचंदनवाले, त्यांच्या हजामती करतोय माझा मालक, त्या झाल्या की पाठवते त्यांना. वापस आले सेवक. राजा म्हणला, का रे सेना कुठं आहे? ते वारकरी आले म्हणतात महाराष्ट्रातले, विठ्ठलाचे भक्त झेंड्यावाले, त्याच्या हजामती चालू आहे म्हणते, त्याची बायको, ते झाल्यावर पाठवतो म्हणे. आता सेनाचं दरबारात वर्चस्व सहन न होणारे काही बहादर होते. हे आयतच मिळालं कोलीत त्यांना. राजे शपारलाय तो, तुमच्यापेक्षा मोठे झाले का झेंड्यावाले वारकरी? राग आला राजाला. बोलवा त्याला, फासावर द्या. सेनाला फासावर द्या म्हटल्यावर मोदीजी विटेवरचा देव पंढरपुरात रडायला लागला. काय गुन्हा झाला माझ्या सेनाचा? वारकऱ्याच्या हजामती केले, हा गुन्हा, त्याला फाशी. क्षणार्धात जगाचा बाप सेना नावी झाला. आज पुण्यतिथी सेना महाराजची म्हणून वेळ घेतो. आणि ती VIP धोकटी होती, VIP. बाकीच्यांच्या जनरलमध्ये व्हायचं, VIP राजाची. ती काढली सेनाच्या घरून, माहिती नाही, आणि सेनाच्या रूपात जगाचा बाप गेला आणि पहिलं दंडवत घातला राजाला. चुकलं मायबाप, आता पुन्हा असा अपराध होणार नाही. वेळ आज झाला, पुन्हा एवढा गुन्हा माफ करा, तुम्ही नोकरीहून कमी करू नका, माझे लेकरं भिकेला लागतील. आणि हजामत सुरू केली. सुरू केली हजामत. बरे का रविदास? ते वाटीमध्ये पाणी, ते आता सारखं नव्हतं सलूनचं, ते कीटकनाशक फवारणी, वाटी पाण्याची. मोदीजी वाटी पाण्याची. सेनाच्या रूपातला देव हजामत करायचा आणि राजा वाटीतल्या पाण्यात बघायचा. त्या पाण्यात त्याला देव दिसायचा राजाला. कैसे नवल झाले परी, कैसे नवल झाले परी, वाटी माझी दिसे हरी, वाटी माझी दिसे हरी, वाटी माझी दिसे हरी, वाटी माझी दिसे हरी, वाटी माझी दिसे नवल झाले परी, वाटी माझी दिसे हरी. वाटीतल्या पाण्यात पाहतो राजा तर त्याच्यात देव दिसायचा. पुढं पाहला तर सेना. हजामत झाल्यावर मग ते काही कमी जास्त, तो सलून मधला आरसा फिट नव्हता उद्धव बापू, दाखवायचा आरसा होता तेव्हा. काय कमी जास्त पाहून घ्या सरकार. मोदीजी राजानं आरशात पाहिलं रविदास, रूप पाहता दर्पणी, रूप पाहता दर्पणी, रूप पाहता दर्पणी, पाहता दर्पणी, आपद से
पाहता दर्पणी, आत दिसे चक्रपाणी, कैसे नवल झाले परी, वाटी माझी दिसे हरी. पागल झाला राजा, पागल झाला. शेवटी शेणाच्या रूपातले देव म्हणले, सरकार अजून 1 तासाला 4 मिनिट कमी, म्हणजे माझ्याकडे वेळ आहे, मग तुमची मालिश करून देतो. मालिश सुरू केली. राजाला कोड होती, हात लागल्याबरोबर कोड गेली. 10 होता, शांतता प्राप्त झाली. शेणा, काय तुझ्या हातात जादू आहे रे बाबा? अरे माझी कोड गेली हात लागल्याबरोबर. शेणाच्या रूपाला देव म्हणले, अहो तसं काही नाही जादू बेदू, ते कावळ्या उडायला आणि काडी मोडायला, माझा हात लागला तुमचा आजारच आहे. नाही मी प्रसन्न आहे बाबा, तू काय म्हण, मी प्रसन्न आहे. आज वंजळभर सोन्याच्या मोहरा धोकटीत टाक. नको सरकार, मी काही उपकार केले नाही, माझं ड्युटी केली, मी सेवा केली. नाही, वंजळभर मोहरा शेणाच्या धोकटीमध्ये, सोन्याच्या मोहरा. झालं, काम झालं. जिथून आणली होती ती VIP धोकटी शेणाच्या घरी नेऊन लटकून दिली. झालं का? इकडे वारकऱ्याच्या हजामती संपल्या आणि बायको म्हणली, अहो ते तुमच्या हजामती चालू होते वारकऱ्याच्या, आणि तो आलते ना रात्याचे सेवक. मग तू काय म्हणली? मी म्हणलं वारकऱ्याच्या हजामती चालू आहे, ते झाल्यावर पाठवते. अरे काय करू म्हटले, आधी गरम डोक्याचा राजा, तो काय होईल आता माझा. धोकटी घेतली, खांद्यात लटकवून पळत गेला खरा सेना, दंडवत घातला. चुकलं मायबाप, आता पुन्हा असा अपराध घडणार नाही, वेळ झाली. अरे तू आताच हजामत करून गेला, चेष्टा करू नका गरीबाची, मी आलो नाही. अरे तू आताच गेला सेना, मी आलो नाही सरकार. आला नाही? अरे माझी मालिश केली तू, कोड गेली अंगाची, 10 शांत झाला. अहो मी आलोच नाही सरकार. अरे काय खोटं बोलतो सेना, नको म्हटलं तू तरी मी वंजळभर मोहरा तुझ्या धोकटीत टाकल्या. असं म्हटल्यावर सेनानं मांडी घातली, खाली बसला आणि धोकटी उघडली. मोदीजी, सोन्याच्या मोहरा वंजळभर. आणि सेना ढसा ढसा रडू लागला. का? त्याला बाप आठवला. मरताना माझा बाप म्हणाला होता राजे की सेना, पंढरीचा पांडुरंग त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो. आज उत्तर मिळालं, मी वारकऱ्याची हजामत केली आणि माझ्या देवबाप्पानं तुमची केली. आता सेवेचा राजीनामा. आजपासून मी माणसाची सेवा करणार नाही, देवाची. मग महाराष्ट्रात आले सेना महाराज. त्या सेना महाराजाने आज देह ठेवला. आज म्हणून मी उल्लेख केला. श्रावणवद्ये द्वादशी, सेनाबाई से समाधीसी, आज सेनाबाई से समाधीसी. सर्वांना जाहीर करून सेना सांगून या जातो सकळ्यासी. सेना सांगून या जातो सकळ्यासी. वद्ये ते द्वादशी श्रावण मास. पाठांतर करावं लागतं भाऊ. आम्ही महाराष्ट्रात कुठेही गेलो का मोदीजी विचारतो कीर्तन कशाबद्दल आहे, आणि त्यांनी जे कारण सांगितलं त्याच्यावर करतो. 42 वर्ष झाले. सेना महाराजचं सांगा म्हटल्यावर ते काय सांगणार आहे? पाठच नाही केलं, वाचलंच नाही तर काय सांगते काय? विठ्ठल. म्हणून मी दोन्ही प्रमाण दिली तुम्हाला आज. सेना सांगून या जातो सकळासी, वद्ये ते द्वादशी श्रावण मास. दुसरं प्रमाण आहे श्रावण वद्ये द्वादशी सेनाबाईसे समाधीसी. तो आजचा दिवस. बरं, सेना महाराजांना काही मोबाईल केला होता का?
बरं का देवा, वारकऱ्याच्या हजामती मी करतो आणि माझ्या मालकाची तू कर. सांगण्याची गरज नाही का? तुझी चिंता त्यासी सर्व. आवडीने भावे हरी नाम घे आहे तुझी जीवनाची सर्व आहे. आवडीने भावे हरी नाम घे तुझी जीवनाची सर्व आहे. आता पहिलं चरणराव जाऊ ना, हळूहळू जाऊ. आता बापू थोडी वेळ राहिली, सगळ्या चरणाला थोडा थोडा न्याय देऊ आपण. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. म्हणून दुसरं चरण नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. रविदास काळजी करू नको. पती लक्ष्मीचा जाण तसे. एकाच्या डोक्याला टक्कल पडलेलं होतं, त्याला संस्कृतमध्ये खलवाटो म्हणतात. बरं का चाचा, खलवाटो मराठीत टक्कल पडलेला. दृष्टांत संस्कृत मधला आहे, मराठीत सांगतो, काळजी करू नका. खलवाटो दिवसे स्वरस्य किरणै संतापितो मस्तके वा छंदे शमना तपम विधिवशात बिल्वसे मूलम गतः तत्र प्यासु महाफलेन भगवंत ससद्दसिर हा प्रायो गच्छति यत्र भागीरहि तत्र पदा भाजनम. कळलं सगळे? हो म्हणा ना, होला काय लाग. खलवाटो बस. एक तर डोक्याला टक्कल. माऊली टोपी घातली तर टोपीला वरचा चांदवा नाही, टक्कल पडलेलं. वैशाख महिना, दुपारचे 2 वाजले, रस्त्यानं चाललं आणि डोकं तापलं. खलवाटो दिवसे स्वरस्य किरणै संतापितो मस्तके. जमलं ना आता? बस हो म्हणायचं. हा, तापलं डोकं. क्या बात आहे. म्हणजे अरे गोष्ट सांगायला आधार तर पाहिजे ना. खलवाटो दिवस्य स्वरस्य किरणै संतापितो मस्तके वाछंदे शमना तपम विधिवशात. म्हणला कुठंतरी सावलीत बसावं. सावलीत बसावं माऊली म्हणून रस्त्याच्या काठाला इकडे तिकडे तापल्या डोक्याचं. जाऊन बसलं झाडाखाली. ते झाड बेलाचं. पुढचं कळलं वाटते तुम्हाला? वा छंदे शमना तपम विधिवशात बिल्वस्य मूलम गतः. बेलाच्या झाडाला टेकून बसलं विनायक भाऊ. डोकं बिकं पुसलं, घामानं भिजलं होतं, डोकं टक्कल होतं, ते लाल झालं होतं उन्हानं. आणि तिथं शेतामध्ये भोपळे होते. वेलाला भोपळे, वेलाला. ते नाही का आपण सेगावला जा त्याची भाजी मिळते, त्याला काय म्हणतात इकडे? ते मोठं असते
काशीफळ 30 किलो वजन असते, 30-35 किलो 40 किलो बरं का माऊली. ते वेलाला होते शेतात आणि हे टेकून बसलं बेलाच्या झाडाच्या बुंध्याला, डोकं बिकं पुसलं, शांत झाल्यावर म्हणतो देवाला अक्कल नाही, टक्कलवालं म्हणतं. म्हणला अंगठ्या एवढा वेल आहे, त्याला 40 किलोचं काशीफळ लावलं, एवढं झाड बेलाचं, आणि त्याला हे 1 किलोचं. म्हणला ते इथं लावलं असतं आणि हे तिथं, तर काय बिघडलं असतं देवाचं. देवाला वाटलं याला अक्कल आणून देतो. त्याच्या स्वागतासाठी वरून 1 किलोचं बेल पडलं. कुठं? जिथं तापलं होतं डोकं तिथं. आवळ्या एवढं टेंगुळ आलं याला. बेशुद्ध पडलं, पुन्हा शुद्धीवर आलं, घाम पुसला, म्हणला देवा तुझंच बरोबर आहे बो. कारण हे काशीफळ जर तिथं असतं, इथंच येड्या बाबळीचं सरपण आणावं लागलं असतं. त्याला कळत नाही का रे, पती लक्ष्मीचा झाला. खेद